पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठाणे गणात किशोर जैन आक्रमक, ठाकरे शिंदे एकत्र येण्याच्या चर्चांवर घणाघात। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागोठाणे गणातून अजित पवार गटाचे उमेदवार किशोर जैन आक्रमक भूमिकेत दिसत आहेत। उमेदवारी जाहीर होऊन 2 दिवस झाले असले तरी खासदार सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून आज 22 तारखेला तालुक्यातील सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवारांचे अर्ज एकत्रितपणे भरण्याचा निर्णय घेण्याची माहिती किशोर जैन यांनी दिली। दरम्यान नागोठाणे मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र आल्याच्या चर्चावरही किशोर जैन यांनी जोरदार टीका केली आहे। ठाकरे सेना कधीही शिंदे गटासोबत जाणार नाही, ठाकरेंचा असा कोणताही आदेश येऊ शकत नाही। जो कोणी अशी चर्चा पसरवतो तो ठाकरेंचा गद्दार असल्याचं म्हणत त्यांनी थेट आरोप केला। नागोठाण्यात काही कॉन्ट्रॅक्ट उमेदवारांच्या माध्यमातून ठाकरेंचं नाव खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत किशोर जैन यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। प्रतिनिधी सुदर्शन कोटकर। उमेदवारी आज जाहीर झालेली होती 2 दिवसापूर्वीच, परंतु तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्याशी AB फॉर्म घेताना चर्चा झाली। अख्ख्या तालुक्यातल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्यांचा फॉर्म आज 22 तारखेला एकत्रित भरायचा निर्णय झाला आणि भरघोस अशा समुदायांच्या सोबत मोठ्या संख्येने सगळा समुदाय आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आला आणि सगळ्यांनी एकत्रित फॉर्म भरलेला आहे। सर, आपल्या मतदारसंघामध्ये आता शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र आलेले आहेत, आपल्या उमेदवाराचा त्याचा काही परिणाम होऊ शकतो? नाही, अजून अधिकृत काय मला समजलेलं नाही आहे। शिंदे सेना आहे हे माहिती आहे, पण ठाकरे सेना शिंदेसोबत कशी जुडेल हा प्रश्न आहे। आणि जर कोण असं बोलत असेल ठाकरे सेना सोबत आलेली आहेत तर मग कोणी तो गद्दार ठाकरे असेल, ठाकरेचे कार्यकर्ते असतील, कारण ठाकरेचा कुठलाही आदेश शिंदेसोबत जोडण्याचा येऊच शकत नाही। पण काही 2-4 डोकली असतात, काही व्यवहार असतात पैशाचे, त्यामुळे ठाकरे साहेबांचं नाव खराब करण्याचा कार्यक्रम ह्या नागोठण्या ठिकाणी जे उमेदवार कॉन्ट्रॅक्टर उभे आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।